चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करतात. कीर्तन भक्ती आम्ही अंगीकारल्यानंतर आमचं जीवन हरिरूप होईल. अभंगाचं पहिलं चरण. प्रपंचातील देह भावाचा आम्हाला विसर पडेल आणि परमार्थामध्ये चार अवस्था प्राप्त होतील. पहिली अवस्था प्रेमे, दुसरी अवस्था छंदे, तिसरी अवस्था नाचे आणि चौथी अवस्था डोले. अभंगाचं दुसरं चरण. विश्वाचे मालक ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा, मालिक, गॉड, जगदेव, हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो ते परमात्माच आमच्या सगळ्यात जवळचे सोयरे आहेत याची जाणीव होईल कीर्तन भक्तीमुळे. अभंगाचं तिसरं चरण. पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत जी काळाची भीती आहे ती काळाची भीती कीर्तन भक्तीमुळेच नाहीशी होईल. अभंगाचं चौथं चरण. विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र परमार्थ आश्रम स्वयंजना शिरोडा श्री संत सद्गुरू गजानन महाराज मंदिर वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने पूजनीय बाबाजींच्या अनंत कृपाशीर्वादाने पूजनीय बाबाजी हरिचैतन्य स्वामी बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने श्री संत सद्गुरू गजानन महाराजांच्या अनंत कृपाशीर्वादाने आमचे जिवलग स्नेही महाराष्ट्रातील एक गोड व्यक्तिमत्व, सर्वांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व, आपल्या परिसराचं वैभव आपल्याला असे महात्मे लाभलेत. श्री हरिभक्तीपरायण पूजनीय श्रीनिवासजी महाराज यांच्या आयोजनातनं भगवताचार्य प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण गणेशानंदजी महाराज शास्त्री भगवतीकर यांच्या मुखारविंदातनं संपन्न होणारा श्रीमद भागवत कथा महोत्सव आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तन महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाची सेवा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग पूजनीय श्रीनिवासजी बाबांच्या माध्यमातून आला. गेल्याही वर्षी बाबाजींनी संपर्क केला, परंतु माझं पुण्य कमी पडलं. मला गेल्या वर्षी इथपर्यंत येता आलं नाही. सद्गुरू गजानन बाबा म्हटले 1 वर्ष भजन करा आणि मगच आमच्या आश्रमात भजन करून या. तेवढं पुण्य प्राप्त करून मी इथपर्यंत पोहोचलो. इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. परमार्थ आश्रम अतिशय सुंदर पद्धतीने आपण विकसित केला. बाबाजींच्या पाठीशी ग्रामस्थ मंडळी पंचकृषी खंबीरपणे दातृत्वाच्या माध्यमातून उभे राहिले. आपण सर्व मंडळींनी तन मन धनानं सहकार्य केलं म्हणून हा आश्रम उभा आहे. बाबाजींनी सर्वांना सोबत घेऊन आश्रम उभा राहावा अशी संकल्पना मांडल्याबरोबर अल्पावधीत आपण हा आश्रम उभा केला. त्याबद्दल सर्व आयोजकांचं, सर्व दातृत्वांचं, सर्व दानशूर दात्यांचं, तरुण मित्रांचं, परिसरातील सर्व वारकरी मंडळींचं, ज्येष्ठ मंडळींचं अंतःकरणापासून मी ऋण व्यक्त करतो. आजच्या कीर्तन सेवेचं यजमानत्व ज्यांच्याकडे आहे श्री लक्ष्मणराव ज्ञानोबा राऊत, श्री छत्रपती रामदास नळगे, आजचं यजमानत्व त्यांच्याकडे. आपण टाळी वाजवा जोरात जोरात जोरात. दरवर्षी आपल्या उत्सवाला कीर्तन सौजन्य देतात. याही वर्षी त्या दोघांनी कीर्तन सौजन्य दिलं. आयोजकांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक धन्यवाद. आजची फराळ प्रसादाची पंगत ज्यांची आहे, दुपारी पंगत झालेली आहे. श्री नारायणराव शिवाजीराव नळगे आणि श्री शिवाजीराव सत्वधर दोघांकरताही टाळी वाजवा. सायंकाळची फराळ प्रसादाची पंगत ज्यांची आहेत श्री सीताराम लाडोबा ढवळे यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. दरवर्षी ही मंडळी आपल्याला भोजन प्रसादाची फराळ प्रसादाची पंगत देतात. अंतःकरणपूर्वक सर्व दात्यांना मी वंदन करतो. कीर्तन सेवेचा आग्रह धरणारं व्यक्तिमत्व, आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या परिसरातील सुपुत्र, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंगमणी
ताल महर्षी हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज सोळंके गुरुजी, की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांमध्ये आम्ही सोबत सेवा करतो. महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांच्या सोबत संतोषजी महाराज सोळंकी नेहमी असतात. आणि सरलाबेट संस्थांच्या वतीनं जे गुरुकुल सुरू आहे त्याची जबाबदारी संतोषजी महाराजांकडेच आहे. यातली बहुतेक मंडळी बेटामध्ये येऊन गेलेली आहेत. आज संतोषजी महाराजांना येण्याची इच्छा खूप होती, परंतु सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 123वा पुण्यतिथी महोत्सव बेटात सुरू आहे. 18 तारखेला आपल्या काल्याच्या दिवशीच पुण्यतिथी महोत्सव आहे आणि 19 तारखेला काला आहे. ती जबाबदारी संतोषजी महाराजांकडे असल्यामुळे त्यांचं येणं झालं नाही. येण्याची खूप इच्छा होती, परंतु येणं झालं नाही. तिथे जबाबदारी आहे. आपल्या परिसरातील सुपुत्र महाराष्ट्रामध्ये सेवा करतात, बेटामध्ये सेवा करतात. 250 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा असलेलं संस्थान योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान आहे. आणि त्या संस्थांमध्ये सेवेकरता आपल्या परतूर तालुक्यातील एक सुपुत्र जावेत, ही परतूरकरांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. संतोष महाराज तिथे सेवा करतात म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्या मंडळींची सेवा तिथे रुजू होते. कारण 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, या विश्वाला मी असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपाने देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊन येणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्यांनी सुरू केला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे, आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला फक्त एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्यांनी सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. आपल्याला मी आमंत्रण देतो. श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमीला प्रारंभ असतो आणि द्वादशीला काला असतो. फिरता नारळी सप्ताह आहे. जी मंडळी सचिन दादा स्वयंस्फूर्तीनं त्या सप्ताहामध्ये मागणी करत चालतील सातत्यानं, त्यांना बाबाजी सद्गुरू गंगागिरीजी बाबा त्यांना तो सप्ताह बहाल करत असतात. की ज्या सप्ताहामध्ये दररोज 1 ते 1.5 लाख पत्रवाळी लागतेच, त्याच्यापेक्षा जास्त. दररोज 1.5 लाख 2 लाख भाविक येऊन जातात. आणि महत्वाची गोष्ट, भजन 24 तास आहे. 3 एकराचा मंडप असतो. 4 प्रहरेचं भजन आहे, नागरे बाबांना माहिती आहे. आणि 4ही प्रहऱ्यामध्ये जे टाळकरी असतात ते एका प्रहऱ्यातले टाळकरी दुसऱ्या प्रहऱ्यात नाही. टाळकरी स्वतःचा टाळ घेऊन गावातूनच येतात. राहण्याची व्यवस्था स्वतः करतात. 24 तास भजन सुरू असते. आणि जवळजवळ एका प्रहऱ्यामध्ये 2,500 ते 3,000 टाळकरी असतात. एका प्रहऱ्यात एकाच गावाला चाल येते. त्या गावात 7 भजनी असतील तर 7 मिळून एकच चाल येते, ती पण 3 दिवसांनी. म्हणजे 7 दिवसात त्यांना फक्त 2 किंवा 3 चाली मिळू शकतात. पण त्या सेवेकरता अखंड मंडळी उभे असतात. मी स्वतः अभिमान सांगू नये, या गादीची क्षमा मागून सांगतो. 17 ते 18 वर्ष 3 ते 6 पहाटेचा आणि दुपारचा त्या प्रहऱ्यामध्ये भजन केलेत. म्हणून सद्गुरू गजानन बाबांच्या दरबारात सेवेचा योग आला. भजनाचं खूप मोठं महत्व आहे. माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबा सांगायचे की आपण केलेला परमार्थ, आपण केलेला प्रपंच याच्यात थोडासा फरक आहे. आपण केलेला प्रपंच किती मोठा असला तरी तो पुढे द्यायचा आहे, बाजूला व्हायचंय. आणि आपण केलेला परमार्थ छोटा जरी असला तरी तो आपल्या सोबत ठेवायचा आहे. आपल्याला शेवटपर्यंत तो आनंदच देणार असतो. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते भजन करणारी मंडळी आहेत, स्वरांचं अधिष्ठान असणारी सगळी मंडळी आहेत. एक एकाहुनी बळी रे अशी मंडळी आहेत. पहिली चाल अशी झाली की मला वाटलं होतं चालच ऐकत राहावी. काय गायनाचार्य, काय मृदंगाचार्य, काय साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीमने तर माझा प्रवासाचा सगळा थकवाच घालवला. 1 नंबर. दररोज साऊंडच्या माध्यमातून संपर्क येतात. पण शिवाई साऊंड आवडला मला. आज माझ्या सोबत घेऊन जातो त्यांना. आता मी दादांचं काय नाव आहे? दिलीप दादा करता. चांगली टाळी वाजवा बरं. साऊंड असावा तर असावा. कोणती सूचना द्यायची गरज पडली नाही. मला बास द्या, गेन द्या, ट्रबल द्या, इको द्या, डिले द्या, मॉनिटर द्या, मिक्सर द्या, केबल द्या, स्टँड द्या.
न सांगता तुम्हा कळू हे ते अंतर, न सांगता ऑपरेटिंग. आदरणीय पूजनीय श्रद्धेय महाराष्ट्राचं भजन वैभव हरिभक्ती परायण प्रकाशजी महाराज नागरी गुरुजी, गुरुजींना वंदन. आमच्या येवला तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बाबांचं खूप मोठं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, नागरी बाबांची एक चाल ऐकली की मनाला प्रसन्न वाटतं. ही ताकद स्वरांमध्ये. साक्षात सरस्वती आमच्या नागरी बाबांना प्रसन्न आहे. त्यांनी ठरवलं एक चाल तीनही सप्तकात म्हणायची. मंद्र मध्यंतार 3 सप्तक आहेत हार्मोनियमचे. एकच चाल तीनही सप्तकामध्ये तितक्यात वजनात गाण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रात जर कोणात असेल तर आमच्या नागरी बाबांना द्या. गायनाचार्य स्वररत्न स्वरालंकार हरिभक्तीपरायण संजयजी महाराज ओके महाराजांना वंदन. गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण ब्रह्माजी महाराज येवले महाराजांकरता टाळी वाजवा. दोघांच्या आवाजामध्ये नजाकत आहे, ताकद आहे आणि स्वरांचे अधिष्ठान पक्के. कुठलाही स्वर कुठूनही घेऊन आपल्या जागेवर परत येता येतं. आणि आलाप तानात असे चालले होते. मी म्हटलं काय वा आज काय चाल झालीत. वा वा वा. मृदंगाचार्य मृदंग रत्न अभिषेकजी महाराज महाराजांकरता टाळी वाजवा. जोरात टाळी वाजवा ना. वा 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 वा. दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण विजयजी महाराज महाराजांकरता टाळी वाजवा जोरात. गायनाचार्य हरिभक्तीपरायण महादेवजी महाराज हरिभक्तीपरायण महादेव खुर्द आणि दोन महादेव, एक खुर्द आणि एक बुद्रुक आहे. दोन्ही महादेवजी बाबा तुम्हाला वंदन. गायनाचार्य हरिभक्तीपरायण गावकरी. नाराज होऊ नका. तुमची केवायसी झाली असं समजू आपण. इकडची सगळी मंडळी सगळ्यांना वंदन. बाबाचं छत्रभुज महाराज छत्रपती महाराज चतुर्भुज महाराज महाराजांना वंदन. समोर युट्यूब चॅनल आहेत. वारकरी जीवन युट्यूब चॅनल. कथेच्या माध्यमातून मला फेसबुकवर आपण लाईव्ह दिसलात. खूप चांगली कथा सुरू आहे स्वामीजींची. मी दररोज फेसबुकवर ती कथा छोटीशी ऐकायचो. जेवढा वेळ मिळेल तेवढी कथा. आणि तुमचं सगळ्यांचं वातावरण डॉक्टर साहेब सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत पोहोचवतात ती वारकरी जीवन यूट्यूब चॅनलचे सर्वा दादांकरताही चांगली टाळी वाजवा एकदा. वा. बहुसंख्येनं उपस्थित असणाऱ्या माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, आश्रमावरती प्रेम करणारा भक्त परिवार, सर्व दातृत्व दाखवणारी अन्नदाते मंडळी, सेवा करणारे माझे सर्व तरुण मित्र मंडळ, आमचे सचिन दादा शेरे पाटील सुद्धा उपस्थित आहेत. सचिन दादाला सुद्धा वंदन. सर्व कीर्तनकार सचिन दादाचं खूप नाव घेत असतात. माझे अनेक गुरुबंधूंनी मला सांगितलं त्या परिसरामध्ये आपले मित्र आहेत. सचिन दादालाही धन्यवाद आहे. कोणी वारकरी येऊ द्यात, विनमुख जाऊ देत नाहीत, अंतःकरणापासून सेवा करतात. सचिन दादाला वंदन. या आश्रमामध्ये दररोज येणारी बाहेरगावावरून आलेली सर्व मान्यवर मंडळींचा उल्लेख नंतर आपण कीर्तनानंतर करणारच आहोत. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. श्री संत तुकाराम महाराजांचा कीर्तन भक्तीचे महात्म्य प्रतिपादित करणारा गोड असा 4 चरणाचा चिंतनीय अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला. माझ्या जगद्गुरूंचा कीर्तन भक्तीतला अनुभव 4 युगांचा आणि तुमचा माझा कीर्तन भक्तीतला अनुभव 1 किंवा 2 जन्माचा.
जगद्गुरूंनी प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या चिंतनामध्ये व्यतीत केला. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि तुका त्यांचे बरोबर म्हणजे परमात्म्याच्या बरोबर. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. आणि नामदेवरांची भजन भक्ती चवयुगाचा भक्तनामा, वा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. तुमचं माझं आयुष्य हे पूर्णतः भजनात जाईल की नाही शंका. किंबहुना भजनातलं आयुष्य आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य यात फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळेल. आपलं आयुष्य बोलता बोलता संपून जातं, पण त्यातलं भजनातला किती वेळ आपला दिलायत आपण याचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. माझ्या जगद्गुरूंनी सांगितलं, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचं. आपलं आयुष्य जाईल भजनामध्ये, पण कुठं निम्म्यापर्यंत त्याच्या पुढे जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे की बालपण गेले निनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. पुढे काय होणार आहे शेवटी. बालवई खेडी रमलो, बालवई खेडी रमलो, तारुण्य नासले चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला उकेला चोर, कैवल्या याला रेंज म्हणतात. नाही तर काही गावात तुम्ही भुकेला चकोर म्हणा, नाही तर चुकेला चकोर म्हणा. ते म्हणत्या प्रसादाला सोड भाऊ आम्हाला एकदाच. जानकर मंडळी, स्वर है संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिणी, तो रोगी को भी मिले आराम. एवढी ताकद आहे. आयुष्य भजनात जावं. नागरी बाबा, मी गजानन बाबांचा खूप आभारी आहे.
श्री संत सद्गुरु गजानन बाबांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो की गजानन बाबांनी आपल्याला स्वर दिला, ताल दिला, हे सगळं कळण्याचं ज्ञान दिलं, तेव्हा आपल्याला आनंद घेता येतोय. बरोबर आहेत की नाही? बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाटाचं प्रकरण आहेत महादेव बाबा. नाटाच्या प्रकरणामध्ये माझे जगद्गुरु म्हणतायत की बरं झालं सचिन दादा, आजपर्यंत आपण सुरक्षित राहिलो, ही भाग्य आणि उपकार त्यांचे आहेत ना. माझ्या जगद्गुरूंचा प्रत्येक क्षण भजनात जायचं. डॉक्टर साहेब, बोलण्याची नाही आता देवाविन काही, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. सिंक जांभळी खोकला सिंक जांभळी खोकला सिंक जांभळी जगद्गुरूंचा वेळ कधी वाया जायचा? शिंक आली, जांभळी आली आणि खोकला आला तर वा वा. एक गोड प्रमाण येते, एक एकावनी वेळ येते. वेळेला सगळे प्रमाण हजर झाले की कीर्तनकाराला आनंद मिळतो ना. हा, पंक्तीत वाढणार ओळखीचा असेल तर पोटभर जेवतो माणूस. मग डबल नाही टिबल येऊ दे भाऊ, काय चर्चा नाही करणार, हा माणूस आपल्या घरातला आहे. असे प्रमाण द्यायला ही मंडळी आहे, मृदंगाचार्य आहेत पा. चिंतनात वेळ गेला, शिंक आली थांबलं, जांभळी आली थांबलं तेवढंच, खोकला आला थांबला तेवढंच. महाराज जर रस्त्याने चालले ना, प्रस्तावना एकदम छोटी खाणी आपल्या समोर ठेवतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करत आहोत. रस्त्याने चाललेत ना तर माणसं रामकृष्ण हरी म्हणतील यात नवल नाही, झाड सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचं. आपल्या बरोबर बोलले गाव कधी झाड वेली बोलले? अहो कधी कधी आपल्याबरोबर माणसं खेटून जाते तर बोलती नाही काय. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाई, वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली पक्षी सुस्वरे आळवी, ती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. म्हणे होय मनाशी संवाद, आपला जीवाद आपणची वृक्षवल्ली आम्हा रस्त्याने जोरात टाळी वाजवा बरं एकदा चांगली मस्त. त्याला हरिलोक जीवन म्हणतात बरं का.
म्हणजे म्हणावं लागत नव्हतं भजन करावं, वेलींना म्हणावं लागत नव्हतं, वृक्ष आणि पशु पक्षी बोलायचे. पक्षी ही सुस्वरे, बेसुरे नाही. शब्द आहेत गात्यातला, माझ्या खिशातला नाही तो, बरोबर आहेत की नाही. पक्षी ही सुस्वरे म्हणजे माझे जगद्गुरु ज्या रागामध्ये राग आळवत असतील ना, बरं काय राग आणि काय ती सरस्वती असेल ना गरी बाबा. साक्षात सरस्वती माझ्या जगद्गुरूंच्या कंठात आहे आणि प्रत्येक राग म्हणायचा, बाबा आज मला सेवा करू द्या ना तुमच्या कंठातून. तो राग म्हणायचा, आज सेवा करू द्या हो, आणि तो राग विराजित व्हायचा हो, आणि ती सेवा घडायची दादा. आणि ते पक्षी सुद्धा त्या स्वरात भजन करायचे हो. एक दिवस माझ्या जगद्गुरूंचे नित्यनेम आटोपला, देवपूजा आटोपली, गळ्यामध्ये विणा घेतला, हातात चिपळ्या घेतल्या, भजनाला निघाले. तितक्यात जिजाई आल्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी. महाराज त्यांना प्रेमाने आवले म्हणायचे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 जिजाई भाग्यवान आहेत. एक जिजाईने आपल्या कपाळावरचं कुंकू या महाराष्ट्राला दिलं, म्हणून महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला. तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या रूपानं त्या जगद्गुरूंच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान आहेत. दुसऱ्या जिजाई भाग्यवान आहेत की ज्या जिजाईने आपल्या पोटचं लेकरू या महाराष्ट्राला दिलं, ज्या लेकरानं वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित केले, की ज्या राजांमुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच राजांनी तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. तुमच्या माझ्या अंतःकरणातलं भगवं अधिष्ठान जिवंत ठेवण्याचं कार्य महात्म्यांनी केलं. आज आपण धर्म कार्य करतोय, आज आपण परमार्थ करतोय, आज आपण कीर्तन करतोय, याचं श्रेय महात्म्यांना जात आहे. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म पाहिला जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान एक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ भाग्यवान. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप अगचुमा जन्मला, तो बापाचा बाप अगचुमा जन्मला. माझी
कीर्तन स्वरात असावं नाही तर जोरात असावं. आपले दोन्ही बाजू मजबूत येतात. आता जगद्गुरु भजनाला निघाले. आईसाहेब आल्या, महाराजांचं दर्शन घेतलं. जगद्गुरूंच्या पायावरती आईसाहेबांचे अश्रू पडले. बाबा बोलतात, आवले अगं काय झालं तुला रडायला? रडू नाही तर काय करू? तुम्ही भजनाला जाता, तक्रार नाही. कुठं भजनाला जाणार आहे ती जागा सांगा ना मला. तुमची शिदोरी भोजन प्रसाद घेऊन मी तिथं येते. शोधता शोधता काल 4 वाजले ना, सकाळची न्यारी 4 वाजता झाली तुमची. वाईट वाटलं म्हणून डोळे भरून आलेत. आज कुठं जाणार आहेत भजनाला सांगा. ती जागा मला सांगा, मी तिथं वेळेवर येणार, तुम्हाला भोजन प्रसाद देणार. माझं कर्तव्य आहे. जगद्गुरु म्हणतायत, आवले माझं ठिकाण नक्की नाही, माझे पाय जिकडे जातील तिकडे मी जातो आणि भजन करतो. म्हणजे मी तुम्हाला वेळेवर जेवण देऊ शकणार नाही का कधीच? रडायला लागले ऐसे. जगद्गुरूंनी शांत केलं. आवले रडू नकोस, शांत हो. मला शोधायचं असेल तर एक उपाय आहे, फक्त तुला म्हणून सांगतो, दुसरं कोणाला सांगायचं नाही. आणि स्वयंजनाकर मंडळी तुम्ही प्रेमाचे आहेत, मी पण फक्त तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्ही उद्या दुसरं कोणाला सांगायचं अजिबात नाही, एकदम आपल्या आपल्या ठेवायचे. पा माझ्या जगद्गुरूंनी शब्द घेतला आईसाहेबांकडनं, कोणाला सांगायचं नाही. इंद्रायणीच्या पुढे आली, हो. शिदोरी डोक्यावर आहे, हो. 3 रस्ते फुटतात, हो. त्या 3ही रस्त्यांची माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी येईल ना, त्या रस्त्याने मी गेलेलो असेल. काय खात्री महात्म्यांना. बाबा रजकणाने भजन करावं एवढा देह पवित्र झाला. माझ्या जनाबाई महाराजांच्या आजच्या गौऱ्यांनी भजन करावं एवढा देह पवित्र झाला. माझ्या संत शिरोमणी सावता बाबांच्या मळ्यातल्या प्रत्येक पिकाने येणाऱ्या वृक्षवेलींनी भजन करावं एवढा मळा पवित्र झाला. माझे जगद्गुरु ज्या रस्त्याने जातील तो रस्ता पवित्र झाला, भजन करायला लागला. नेमकं त्या देहाने कोणती साधना अंगीकारली, त्या साधनेचं वर्णन अभंगाचं. कीर्तन सांग कीर्तना सांग, कीर्तन सांग कीर्तन सांग.
चंद